हॅलो गाईस, आज आपण चाललो आहोत गणपतीच्या दर्शनाला. तर बघूया आपले मित्र आपल्याला कुठले कुठले गणपती दाखवायला नेत आहेत. बघू. आता सध्या आपण इकडे एका मित्राची वाट पाहतोय. आता लगेच येईल. भेटूया मग. आपला मित्र आला आणि तो आपल्या पुढे निघून गेला. भाई ॲक्टिवा पळवतोय पण बोलत आला आणि भाई ॲक्टिवा भाई. कॉन्टॅक्ट सार्थक लाड फॉर मुंबई दर्शन. मुंबईचा राजा दर्शन. ते बांधे घेऊचं आपण सांगू येतो नाही लेट होणार बोलला. तिला प्रियदर्शनी सोडायला बसू ना कुठे आपण. गाईस, आपण आता आलोय उमरगाडीच्या राजाला. तर आपण आता चाललो डोंगरीच्या राजाला. तर भेटूया आपण लवकरच तिथे. गाईस, आपण आलो डोंगरीच्या राजाला. तुम्ही हा गेट पाहू शकता. आपल्याकडे आज अजून एक ब्लॉगर आले, चिन्मय. काय मग काय बोलता, काय म्हणणं आहे तुमच्या डेकोरेशनला घेऊन? काय म्हणताय? डेकोरेशन हा. मस्तच केलं. गेट तुम्ही बघाल तर टिळक आणि महाराजांचा फोटो दिसतोय गेटवर. हा. आता आत गेल्यावर बघू गणपती कसा आहे. गणपती इकडून बाहेरूनच दिसतोय. पार्वती बाळ आला घराला, आनंद झाला मनाला. गाईस, आपण आलो आता सुतार गल्ली. आपण आलो आहोत आता सुतार गल्लीच्या बाप्पा राजाला. तुम्ही पाहू शकता की मूर्ती किती सुंदर आहे. आनंद झाला मनाला. तर गाईस, सुतार गल्लीच्या बाप्पा राजाचं आता दर्शन घेऊन चाललं. आता आपण चाललोय खत्तर गल्लीला. ते कुठे? 2 मिनिटावर येतो. ते कसा बोलला तो रस्ता जरा बोल. इथून फर्स्ट लेफ्ट देन राईट सर्कलकडेच आहे. थँक्यू.
पाऊस पडतो म्हणून सगळे आता इकडेच थांबले आहेत सध्या, गाडी काढू नाही शकत. हे चिन्मय, हे चिन्मय, बॅकग्राऊंडमध्ये मी गाणं टाकणार आहे. ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये मी गाणं टाकणार आहे. चिंब भिजलेले. आमचा एक बाप्पा तिकडे उभा आहे, दादरचा लंबोदर. तर गाईस मग आपण आलो आता फोर्टच्या राजाला. इकडचं डेकोरेशन सुद्धा बघण्यासारखं असतं. डेकोरेशन खूप बघण्यासारखं असतं. डेकोरेशन असतं ब्लॉग वगैरे मित्रांनो, आपण आलो आहोत आता चंदनवाडीला. त्याला कोड गणपती सुद्धा असं म्हणतात. काय काय चमत्कार झालेला असं पहिल्या दिवशी? बोल. पहिल्या दिवशी असं काय नाही. मग काय कधी झालेलं? शेवटच्या दिवशी आलेलं. अच्छा, काही वर्षांपूर्वी. असे किती वर्ष? असे किती वर्ष? काही काळापूर्वी. अच्छा, शेकडो वर्षांपूर्वी बोलूया. हा. काही वर्षांपूर्वी चंदनवाडी गणपती विसर्जना दिवशी. जोरात बोलणार जरा. येत नाही का आवाज? जोरात बोल. विसर्जना दिवशी अखिल चंदनवाडी हा गणपती कधी विसर्जन? काही वर्षांपूर्वी विसर्जनाच्या दिवशी. अच्छा. गणपतीची मूर्ती म्हणजे हल्ली नव्हती जागेवरून. त्यावेळी यांनी साखर म्हणून गणपतीला नैवेद्य दाखवलं होता. त्यानंतर गणपतीची मूर्ती हल्ली होती, त्यामुळे गोड गणपती हे नाव दिलं गेलं आहे. अच्छा, ओके. आपलं नाव? सार्थक लाड. धन्यवाद. धन्यवाद ही इन्फॉर्मेशनसाठी. कौन सा पेन चाहिए तेरे को? कौन सा चाहिए? काउंट किसने दिया? काउंट किसने दिया? रामकृष्ण हरी माऊली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. माऊली, ऐकता का? आषाढाची चाहूल लागली की वेग लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. विठुरायाची सारी लेकरं काळ्या मृदुंगाचा ताल धरत हरी नामाचा गजर करत एकत्र येतात आणि सुरू होते विठ्ठलाच्या भक्तीची वारी. ज्ञानोबा तुकोबांची पालखी सजते. दिंड्या पताका हाती घेऊन सारे वारकरी जणू वारीचा आव्हान देतात, अखंड चालतात. वर्णावर्णाच्या दिवेघाटातून वारी पुढे सरत. लाखो वारकऱ्यांना सोबत घेत सगळ्या संतांच्या पालख्यांचा सुरेख संगम घडतो आणि त्या विलक्षण ब्रह्मनादाची अनुभूती होते. माऊलींच्या पालखीभोवती मानाच्या अश्वांचे रिंगण पार पडते
आणि ज्या मातीतून माऊलींचे अश्व रिंगण घालतात ती माती भारी लावण्याची धडपड सुरू होते. नीरा चंद्रभागेच्या पाण्यात माऊलींच्या पादुका न्हाऊन निघत वारी पोचते ते विठुरायाच्या पंढरपुरात आणि लाखो वारकऱ्यांना एकच ओढ लागते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येऊन हात आपोआप जोडले जातात, डोळ्यांच्या कडा ओलावतात, स्वर्ग सुखाची अनुभूती होते. गेले 28 विटेवर उभं राहून तर कटीवर ठेवून साऱ्या जगाचा संसार सांभाळणाऱ्या त्या साऱ्या विठुरायाचं दर्शन होतं आणि खऱ्या अर्थाने आनंदवाडी पूर्ण होते. आज या चंदनवाडी नगरी आपला विठुराया गोड गणपतीच्या रूपात आकार घेऊन इथे त्याच्या गाभाऱ्यात उभा आहे. माऊलींचा नामघोष करणारे वारकरी आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करणारे आपण सारे एकच, कारण आपल्या भक्तीचा गाभारा समानच. म्हणून या आपल्या हृदयाला विठुरायाला मनोभावे साकडं घालूया. तुझ्या या साऱ्या लेकरांवर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू. तुझ्या छायेखाली आम्हा साऱ्यांना अभय मिळू दे. महादेवा गजानना, महादेवा विठ्ठला, हा सारा भाग तुझ्या चरणी मांडलाय, त्याचा स्वीकार कर आणि आशीर्वाद दे. माऊली, सारे एका ध्वजाखाली एकत्र येऊया, एकत्र राहूया आणि हिंदू संस्कृतीची ही पताका आसमंती फडकवूया. तू फाईटच खाणार आता. आम्ही आलो आहोत आता गिरगावच्या राजाला. गिरगावचा राजा इको फ्रेंडली मंडळ शाडूची मूर्ती, शाडूची मूर्ती. संजय यार पटापट त्यांचे व्हिडिओ सोडतो, भिजतोय भेटतो. कसे चालले हो आपण? पंचायतचे माझं भिजतंय. गाईस, आपण आलो आहोत आता परळच्या राजाला. पावसामुळे काच थोडी खराब झाली आहे. गाईस, परळचा राजा करून आम्ही आता आलो आहोत नरे पार्कला. तुम्ही पाहू शकता, सुंदर असं डेकोरेशन केलं, मंदिर अख्खं उभं केलं.
चला पाहूया मग आज जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊ. हे अरे चिन्मय इकडे काय करतं? सुंदर असं अयोध्याचं मिनिएचर उभा केलाय. स्केल मॉडेल बोलू शकता तुम्ही. शरण में रख दिया जब माथ तो इस बात की चिंता किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता. तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ तो इस बात की चिंता. शरण में रख दिया जब माथ. गाईस आपण आलो आज आता मुंबईच्या राजाला आपल्या सार्थक भाऊ सोबत. तुम्ही इकडचं डेकोरेशन तर बघू शकतात. नेहमी वेगळं, दरवर्षी काहीतरी डिफरंट एक थीम असते. प्रवेशद्वार मुंबईच्या राजाचं. असं सुंदर प्रकारे रामेश्वरमचं मंदिर इथे उभं केलं आहे. Here we got chapris. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची. 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 ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची. 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 तो गाईस खूप मजा आली. म्हणजे आता काय बोलू, एवढे सुंदर सुंदर गणपती आणि त्यांचे डेकोरेशन किती सुंदर होते. अक्षरशः खूप मजा आली गणपतीचं दर्शन करून. आणि तुम्हीसुद्धा जावा, दर्शन घ्या गणपतीचं, मजा येईल तुम्हाला. अक्षरशः खरं बोलतं, जावा, नक्की जावा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर गाईज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्लॉग पाठवा आणि त्यांनासुद्धा बोला की गणपती बघा,
त्यांचं डेकोरेशन्स बघा लोक कसे करतात. जसं एक गिरगावचाच घ्या, आपण बघितलं गणपती किती सुंदर प्रकारे त्याचं डेकोरेशन वगैरे केलेलं. शाळूचा गणपती होता तो, शाळू मातीने बनवलेला, गिरगावचा महाराजा. हां, तर भेटूया गाईस. गणपती बाप्पा मोरया.